नमस्कार. आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह देश हळहळलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि ज्या गावात झालं ते गाव आहे गोजोबावी. आपण त्या गावात आहोत. आपल्यासोबत त्या गावातले सरपंच आहेत, जे दिवसभर या ठिकाणी होते. घटनास्थळी या ठिकाणी होते. आपण त्यांना संपूर्ण थरार त्यांच्याकडून अ, अ, समजून घेणार आहे आणि नमस्कार. नमस्कार. आज संपूर्ण राज्य शोककळीत आहे. सकाळपासून संध्याकाळ आतापर्यंत काय घडले? सकाळी 8:44ला विमान पडलं. आम्हाला गावातूनच कळलं की विमान पडतंय ते. त्यामुळे आम्ही गावातले सगळे तरुण वर्ग पळत त्या धावपट्टीकडे गेलो. त्यावेळेला बघितलं तर विमानाचा असा पडल्यानंतर छोटासा असा स्फोट झालेला होता आणि धुराचे असे लोट वाढत होते. त्यानंतर आम्ही जवळ गेल्यानंतर आम्हाला तिथं जे काही युवक होते ते म्हणले, "पुढं जाऊ नका लय, कारण परत स्फोट होण्याची शक्यता आहे." आणि तसं म्हणल्यानंतर एका मिनिटातच मोठा स्फोट झाला. पण आम्हाला असं जाणवलं त्यावेळेला, की दादा दरवाजा उघडून बाहेर पडत होते. पण दुसरा स्फोट झाल्यामुळं दादा बाहेर फेकले गेले. बाहेर फेकल्यानंतर दादांचे कपडे-बिपडे सगळे जळलेले होते आणि त्यांचा दुसरा एक पी-ए तो उजव्या साईडला पडले आणि दादा डाव्या साईडला पडले. बघितल्यानंतर बाकी मग बारामतीतल्या पोलिसांना ह्यांना आम्ही फोन करून आधीच बोलवलं होतं आणि पोलीस यंत्रणा ही सगळी लोकं आली. त्यानंतर दादाला स्ट्रेचरवर घेऊन दवाखान्यात घेऊन गेले. असं त्यावेळेचा घटनाक्रम. टायमिंग कितीचं होतं? 8:44ला विमान पडलं आणि आम्ही सर्वसाधारण तिथं 8:50ला एक 3-4 मिनिटात पोहोचलो. आम्हाला इथून काय एक अर्धा किलोमीटर अंतर आहे. पण आम्ही काही मोटरसायकलवर काय चालत तिथं गेलो. पण आम्हाला तिथली माहिती असल्यामुळे आम्ही फास्ट पोलिसांच्या आधी पोहोचलो तिथं. म्हणजे कोणीही नव्हतं, पोलीस नव्हते, कोणी नव्हते. पण 4-5 आम्ही तरुण तिथं पोहोचलो आणि सगळे तिथं बघितलं त्या सगळ्या. पण मोठ्या प्रमाणात धूर असल्यामुळे तिथं काही दिसत नव्हतं आणि स्फोट व्हायची शक्यता असल्यामुळे थोडं आम्ही दूर थांबलो. पण त्याच वेळी एका मिनिटात स्फोट झाला आणि दादा बाहेर फेकले गेले. आम्ही प्रत्यक्ष आम्ही डोळ्याने आमच्या बघितलं ते. आणि त्यानंतर तुम्हाला समजलं कसं की ते दादाच आहेत? हां, दादाच्या घड्याळावरून लगेच लक्षात आलं, की दादांच्या हातात ते Rolexचं घड्याळ असतं. ते आम्ही आता नेहमी बघतो ना. त्या घड्याळावरून बघितले आणि पांढऱ्या कपड्याच्या पट्टीने दादाचं लगेच सगळं शरीरावरून ह्याच्यानं ओळखत आले आणि तोवर पोलीस-बिलीस सगळे आले. लगेच लक्षात आलं. रोज आम्ही दादांना बघतोच ना इथं बारामतीत. त्यामुळे आमच्या लक्षात आलं, हे दादाच आहे इथं. आणि त्यावेळेला विमानतळाच्या स्वागतासाठी तिथं बाकीची पुढारी मंडळी थांबलेच होते विमानतळावर. मग ती पण लोकं आली ना तिथं आणि दादाच ह्या विमानात येणार आहे त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते स्पष्ट झालं सगळं लगेच दादाच ह्या विमानात आणि हे दादाच आहे इथं. हे सगळं घडलं ते किती वेळ होतं? 8:44 किती वाजेपर्यंत? 8:44ला विमान पडलं आणि 8:50ला आम्ही तिथं पोहोचलो आणि एक 20 मिनिटात ॲम्ब्युलन्स आणून दादांना मग घेऊन गेले ते. 21 मिनिटं. 21 20 मिनिटात. ते 21 20, मिनिटात 20, सगळी 20-21 प्रोसेस झाली. मिनिटात. हो. तुमची दोन्ही ओळख पण. सांगा? हां, मी कल्याण आटोळे ह्या गावचा सरपंच आहे आणि सकाळी आम्ही ते प्रत्यक्षदर्शीने आम्ही ते बघितलेलं आहे सगळं लाईव्हमध्ये. त्यानंतर आज दिवसभर हजारो लोकं येत होते. हो, हजारो नाही आहेत. जवळ-जवळ लाख, दीड लाख लोकं त्या विमानतळात सगळं ट्रॉफिक जाम झालेला होता आणि लोकांना काही हॉस्पिटलमध्ये पण लोकं बरेचसे गेले. तर अख्खं बारामती अख्खी बंद आहे आज. कुठेही पाणी प्यायला नाही. पण 4-5 वाजता माननीय प्रांतसाहेबांनी ह्यांनी आवाहन करून जरा हॉटेल-बिटेल पाण्याची व्यवस्था एन-जी-ओ मार्फत लोकांना चालू केलेली आहे. कारण लोकांना पाणी नव्हतं त्याच्यामुळं सगळ्यांनी विनंती करून सगळ्यांना पाणी द्यायची व्यवस्था एन-जी-ओच्याकडून केलेली आहे आता. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही प्रत्यक्षदर्शी होता. हं. सगळा थरार तुम्ही तुमच्या डोळ्यांनी हो, बघितला हो. आणि आता म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हं, ही जी घटनाक्रम होता, हं. नेमका कसा घडत गेला? ती ते झाल्यानंतर? सकाळी विमान पडल्यानंतर सगळे लोकं आले. अतिशय दुर्दैवी ही घटना घडलेली. लोकं हळहळत होती. आज एवढा मोठा बारामतीचा विकास करणारा माणूस गेल्यानंतर प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस गेला अशी हळद झाली. कित्येक लोकं रडत होती. कुणी सुद्धा दुकानं किंवा कुणी काही उघडली नाहीत. सगळे लोकं हळहळ करून आपापल्या घरी काय बारामतीत, काय विमानतळाच्या तिथं ज्या त्या वाहनाने सापडेल त्या वाहनाने लोकं विमानतळाकडे येत होती. त्यामुळे अख्खा पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला होता. लोकांनी खूप लोकांना मोठ्या प्रमाणात दुःख झालेलं आहे, की बारामतीचा आमची एवढी मोठी जी विकास झालेला आहे, फक्त दादांच्यामुळे झालेला आहे. की लोकांना सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे 12मध्ये पोरकी झाली. बारामती 100% पोरकी झालेली आहे. अजून बी लोकांना दादा गेलेल्याचा विश्वास बसत नाही. दादा गेलेत आजही लोकांना असं वाटतं, की दादा येतील, बोलतील किंवा सभा घेतील.
पण हे आता शक्य नाही. आमच्या बारामतीच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट दिवस आजचा वाईट दिवस आहे. काळा दिवस म्हणलं तरी काही हरकत नाही, असा इतकं वाईट दिवस आजचा आहे. आज अख्खा बारामती तालुका स्तब्ध झालेला आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.